श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो, ज्याप्रमाणे सकाळची चांगली सुरुवात झाल्याने पूर्ण दिवस छान राहतो, अगदी ठीक अशाच प्रकारे नूतन वर्षाच्या पहिल्या महिन्याची सुरुवात छान असेल तर पूर्ण वर्ष छान व सुख समृद्धीने भरभरून राहते. प्रत्येक जण नवीन वर्षात खुशी आणि उन्नतीची आशा बाळगून आहे. अशातच प्रत्येक व्यक्ती हा विचार करतो की येणाऱ्या नूतन वर्ष 2024च्या पहिल्या जानेवारी महिन्यात असे काय खास व विशेष केले जाईल ज्याने की पूर्ण वर्षभर आनंदमयी लाभ प्राप्त होत राहतील, आपल्यावरील सर्व परेशानींच्या बाधा दूर राहतील. पंचांगाच्या अनुसार नूतन वर्ष 2024चा पहिला जानेवारी महिना खूपच शुभ महिना मानला जात आहे आणि या महिन्याची सुरुवात जर पूजापाठने होईल तर पूर्ण वर्ष तुम्हाला अपार धन सुख समृद्धी प्रदान करते. बघतो, श्री लक्ष्मीला धनाची जगत लक्ष्मी मानले जाते. ज्या पण व्यक्तीवर हिची कृपा होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी होत नाही आणि यासोबत त्या व्यक्तीला सुख शांती आणि धनाची प्राप्ती होते. शास्त्रांच्या अनुसार श्री जगत लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली होती. बोलले असे जाते की समुद्र मंथनाच्या जलातून उत्पन्न झाल्याच्या कारणामुळे एका स्थानी टिकून राहण्याचा श्री लक्ष्मीचा स्वभाव नाहीये, त्यामुळे हिला चंचल असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे बरेचसे लोक आपापल्या पद्धतीने जगत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतात. फक्त येथे मी तुम्हाला काही उपाय सांगण्यात जात आहे ज्यांना केल्याने जगत लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा वास होऊ शकतो. बघतो, तुळशीला तर सर्वच लोक लावतात, परंतु या गोष्टीला खूपच कमी लोक जाणतात. त्यामुळे तुळशीच्या मुळाशी नवीन वर्षाच्या सुरुवातीस जानेवारीत बांधा ही एक वस्तू. श्री तुळशी मातेचा मिळतो खूप सारा आशीर्वाद. जगत लक्ष्मी तुमच्याकडे होते आकर्षित. घरामध्ये कधी कष्ट येत नाहीत, कारण की या वस्तूशिवाय तुळस अर्धवट मानली जाते. त्यामुळे शास्त्रांमध्ये याचे सर्वात अधिक महत्व सांगण्यात आलेले आहे. ही वस्तू तुळशीला संपूर्ण बनवते. तुळशीचे रोप तुमच्या घरी लावलेले असेल तर हे तुमच्या कुटुंब परिवारासाठी खूपच अत्यंत लाभकारी आहे. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा अवश्य करायची आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा निवास मानला जातो बघतो आणि नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला अवश्य लाभ प्राप्त होतो. वेद पुराणांमध्ये याविषयी सविस्तरपणे सांगण्यात आलेले आहे. परंतु यासोबत काय तुम्ही हे जाणता का, नवीन वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी महिन्यात कोणत्याही गुरुवार व शुक्रवारच्या दिवशी तुळशीमध्ये ही वस्तू बांधल्याने श्री तुळशी मातेचा मिळतो तुम्हाला आशीर्वाद. तुम्हाला त्या सर्व काही खुशी मिळतात ज्याचे तुम्ही हकदार आहात. परंतु जेव्हा तुळशी खाली तुम्ही ही वस्तू बांधाल या नवीन वर्षाच्या सुरुवातीस, तेव्हाच तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. भक्तो, श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य तुळशीला नियमितपणे नमस्कार करतो त्या व्यक्तीवर कधी कोणते संकट येत नाही. जो नियमितपणे तुळशीच्या पानांचे सेवन करतो असा व्यक्ती सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्त राहतो. कारण की बघतो, तुळशीच्या रोपामध्ये सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करणाऱ्या अद्भुत शक्तीचा वास असतो. तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेलेले आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरांमध्ये कोणी इतर रोप असो अथवा नसो, परंतु तुळशीचे रोप हे मात्र अवश्यच असले पाहिजे. जर तुमच्या घरी नसेल तर नवीन वर्षात 2024 मध्ये तुळशीचे रोप आपल्या घरी आवर्जून घेऊन या. बघतो, शास्त्रांच्या अनुसार तुळशीची पूजा कशी करावी, तुळशीला पाणी कसे द्यावे, तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवणे शुभदायी असतील इत्यादी काही महत्वपूर्ण नियमांची पाळणूक करणे खूपच आवश्यक असते. या रोपामध्ये औषधीय गुण असण्यासोबतच या रोपाचे आध्यात्मिक महत्वही सांगण्यात आलेले आहे. प्रत्येक धार्मिक अनुष्ठान असो अथवा कोणता यज्ञ हवन असो त्यामध्ये तुळशीचा वापर अवश्यच केला जातो. विष्णू पुराणामध्ये तुळशीला श्रीहरी विष्णूंची पत्नी सांगण्यात आलेली आहे. याच कारणामुळे तुळस जगतजननी आहे. तुळशीला समस्त देवी देवतांकडून वरदान प्राप्त आहे. ज्या स्थानी तुळशीचे रोप असते त्या स्थानी ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच की त्रिदेवांचा निवास असतो. श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना दाखविल्या जाणाऱ्या भोग प्रसादामध्ये तुळशीची पाने अवश्यच असली पाहिजे. कारण की तुळशी पत्राशिवाय श्रीहरी विष्णू कोणत्याही प्रकारचा भोग प्रसाद स्वीकारित नाहीत. त्यामुळे प्रत्येकाकडे तुळस असणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर सुख शांती समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण केली पाहिजे. नेहमी लोक घरामध्ये तुळशीचे रोप तर लावतातच, परंतु त्यांच्याकडून ही चूक होऊनच जाते की ते तुळशी मातेला चुनरी अर्पण करत नाही, ज्या कारणामुळे त्यांना तुळस लावण्याचे शुभफळ प्राप्त होत नाही. कायम ध्यानात ठेवा, तुळशीचे रोप चुनरी वाहिल्याशिवाय कायम अर्धवटच मानले जाते. तुळशी केवळ एक रोप नसून तर ती एक देवी आहे, विष्णू पत्नी आहे, जिला आपण आपली माता मानतो. त्यामुळे तुळशीला चुनरी अवश्यच अर्पण केली पाहिजे. असे केल्याने पती पत्नींमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरामध्ये राहणाऱ्या महिला सदा सुहासीन आणि सौभाग्यशाली राहतात. परंतु तुळशीला चुनरी अर्पण करतेवेळी तुम्हाला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे
की तुम्ही तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करू नये. लाल रंगाचा संबंध मंगळ ग्रहाशी असतो आणि बुध ग्रह हा तुळशीशी संबंधित असतो. मंगळ आणि बुध ग्रह संलग्न मित्र नाहीये. बुध ग्रहाच्या अनुकूल शुक्र आणि शनी आहेत. त्यामुळे तुळशीला लाल रंगाची चुनरी कधी अर्पण करू नये. तुम्ही तुळशीला हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची अथवा निळ्या रंगाची चुनरी अर्पण करू शकता. परंतु काही लोक जुनी पुराणी फाटलेली चुनरी बांधतात अथवा तशीच ठेवून देतात, तर असे करणे अशुभ राहील. तुळशीला नवीन चुनरीच बांधली पाहिजे. काही लोक फक्त एकादशी तिथीला किंवा मग कोणत्या शुभ दिवशी चुनरी बदलतात, परंतु असे करता कामा नये. तुम्ही ना केवळ सणवारांच्या दिवशी चुनरी बदलायची आहे, तर उलट साफ व स्वच्छ चुनरी तुळशी देवीला कायम वेळोवेळी बदलत राहिली पाहिजे. त्यामुळे अशामध्ये या नूतन वर्षाच्या सुरुवातीस तुम्ही हे शुभ कार्य अवश्य करा. माता राणीला साफ व स्वच्छ नवीन चुनरी आवर्जून अर्पण करा. बघतो, जर आपण तुळशी देवीची योग्य देखरेख केली नाही तर तुळशी माता आपल्यावर नाराज होते. अशामध्ये तुम्हाला फळांची प्राप्ती होत नाही. तुळशीमध्ये कित्येक प्रकारच्या दिव्य शक्ती विराजमान आहेत. जे लोक तुळशी विवाह करतात त्यांना कधी कष्ट येत नाहीत. त्यांना होते स्वर्ग प्राप्ती. जगतजननी अत्यंत प्रसन्न होते. बघतो, जर तुमच्याजवळ चुनरी नसेल तर अशावेळी तुम्ही काय करावे? अशामध्ये तुम्हाला लाल रंगाचा धागा तुळशीच्या मुळाशी बांधायचा आहे. तर यात तुम्हाला करायचे काय आहे की तुम्हाला आपल्या मनोकामनेला बोलता बोलता एक हळदीची गाठ घेऊन त्यास त्या लाल धाग्याच्या 5 गाठी बांधायच्या आहेत आणि मग हा धागा तुळशीला बांधायचा आहे. असे केल्याने तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. तुमच्यावर कधी कष्ट येणार नाही. त्यामुळे जर तुमच्याजवळ चुनरी नसेल तर तुम्ही हा लाल धागा तर अवश्यच बांधू शकता. याने तुम्हाला प्रभावशाली फळांची प्राप्ती होईल. तुळशी देवी प्रसन्न राहील. तुमच्यावर कधी क्रोधित होणार नाही. तसेच बघतो, तुळशीजवळ तुम्ही काही अशा वस्तू ठेवू नयेत जसे की चप्पल, बूट, झाडू, कपडे वाळत घालता कामा नयेत इत्यादी वगैरे. ह्या वस्तू कधी ठेवता कामा नयेत. तुळशीच्या आजूबाजूस थुंकताही कामा नये. आपल्या मुखातून कधी अपशब्द, शिवीगाळही बोलता कामा नये. तुळशीच्या रोपामध्ये अथवा तुळशीच्या जवळ कधी गणेशाची मूर्ती आणि शिवलिंगाचा प्रतिमाही ठेवता कामा नये. तसेच तुळशीमध्ये कोणते अन्य रोपही लावता कामा नये. तुळशीचे रोप जिथे असेल ती जागा कायम स्वच्छ व साफ ठेवली पाहिजे. तुळशीचे पान नखाने कधी तोडू नये. तुळशी देवी क्रोधित होते. जर तुळशीचे पाने सुकून गळून पडतात तर त्यांना कुडा कचऱ्यात फेकता कामा नये, तर त्यांस तुळशीच्या मातीतच दाबून ठेवावे अथवा वाहत्या पाण्यात निर्माल्य कलशात फुलहारासोबत प्रवाहित केले पाहिजे. तुळशीचे पान रविवारच्या दिवशी तोडले जात नाही. तसेच रविवारच्या दिवशी तुळशीची पूजाही केली जात नाही. तर अशामध्ये बघतो, तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचे काय आहे की तुम्हाला सायंकाळच्या वेळी शुद्ध देशी तुपाचा दिवा तुळशीच्या जवळ प्रज्वलित करायचा आहे. बघतो, हा दिवा तुम्हाला पूर्ण दृढ श्रद्धा भावनेने नूतन वर्षात आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. याने तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. तसेच अशामध्ये तुम्ही तुळशीच्या रोपामध्ये जलही अर्पण करू शकता. तर येथे तुम्हाला करायचे काय आहे की तुळशीला जल अर्पण करण्याच्या तांब्यात थोडीशी अक्षता, लाल फूल आणि चिमूटभर हळद मिसळून तुम्हाला तुळशीच्या रोपामध्ये हे जल अर्पण करायचे आहे. तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती निश्चितच होईल. तर तुम्ही हा उपाय नवीन वर्षात जरूर करा. बाकी इतर दिवशी न चुकता नियमितपणे सकाळच्या वेळी तुळशीला शुद्ध जल अर्पण केले पाहिजे आणि रोज सायंकाळच्या वेळी एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे. नेहमी महिला सकाळी स्नान केल्यानंतर आपली केस मोकळी ठेवूनच तुळशीला जल अर्पण करतात. असे करणे चुकीचे असते. महिलांनी कायम आपली केस बांधून कपाळी कुंकू लावूनच तुळशीला जल अर्पण केले पाहिजे. याने तुळशी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये तुळशीचे रोप कधी सुकता कामा नये. शास्त्रांमध्ये मान्यता अशी आहे की तुळशीचे रोपाचे सुकणे अकाल मृत्यूची सूचना देत असते. घरामध्ये तुळशीचे रोप सुकते तर घराची सुख समृद्धी समाप्त होते. सुकलेल्या तुळशीमध्ये जगत लक्ष्मीचा वास राहत नाही. त्यामुळे तुळशीची योग्य रीतीने देखरेख ठेवली पाहिजे आणि तिला वेळोवेळी जल अर्पण करून नेहमी भरीभरी ठेवली पाहिजे. तुळशीमध्ये कधीही कोणत्याही प्रकारची केमिकल घालू नये. केवळ गायीच्या गोबराचा अथवा खाद्यपदार्थांचा वापर केला पाहिजे. मासिक पाळी दरम्यान महिलांनी तुळशीला स्पर्श करू नये आणि तुळशीला पाणीही घालू नये. तुळशीला कधी स्नान न करता जलही अर्पण करू नये. जल अर्पण करताना पायात चप्पल असता कामा नये. तुळशीला पाणी घालताना ते पाणी आपल्या पायावर पडता कामा नये. याने तुळशी देवीचा अपमान होतो व जगतजननी क्रोधित होते. मानले असे जाते की जेव्हा घरामध्ये तुळशीची रोपे एकापेक्षा अधिक आपोआपच उगवू लागतात तेव्हा घरामध्ये जगत लक्ष्मीचा वास होतो. तुळशीजवळ कधी काटेरी रोपे ठेवू नयेत. याने तुळशी देवी क्रोधित होते. अशा रोपांमधून नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे
की ज्या रोपांमधून पाने उगवत नसतील, काटे उगवत असतील, तर अशा रोपांना तर कधी घरात ठेवूच नाही. या रोपांमुळे घराचे वातावरण नकारात्मक बनून राहते आणि ही तुळशीच्या संपूर्ण सकारात्मक ऊर्जेला नष्ट करून ठेवते. परंतु तेथेच शास्त्रांमध्ये केळीच्या रोपाचे महत्व खूपच अधिक सांगण्यात आलेले आहे. जर तुम्ही तुळशीजवळ केळीचे छोटेसे रोप लावता तर तुम्हाला याचे खूपच प्रभावशाली लाभ प्राप्त होऊ लागतात. केळीच्या रोपामध्ये श्री हरी विष्णू देवतेचा वास असतो, त्यामुळे यास तुळशीजवळ लावल्याने घरामध्ये अपार सुख समृद्धी येते. त्याचसोबत ज्या स्थानी श्रीहरी विष्णूंचा वास होतो तेथील स्थानी जगत लक्ष्मी स्वयं चालून येते. तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम ठेवल्याने तुम्हाला तुळशीचा अधिक प्रबळ प्रभाव पाहण्यास मिळेल. शालिग्राम श्रीहरी विष्णूंचा निराकार रूप मानले जाते. हा काळ्या रंगाचा दगड असतो, ज्यास शुभ आणि मौल्यवान मानले गेलेले आहे. यास तुळशीत ठेवाल तर तुमच्या घरामधून संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल. यास ठेवल्याने श्री विष्णूंसोबत तुम्हाला लक्ष्मीच्या आशीर्वादाचीही प्राप्ती होईल. तुमच्या घरामध्ये कधी धनधान्याची कमी राहणार नाही. पुराणांच्या अनुसार ज्या घराच्या तुळशीमध्ये शालिग्राम असतो ते घर तीर्थांच्या समान असते. नित्यपणे शालिग्रामची पूजा आणि दर्शन केल्याने सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते. दररोज शालिग्रामला पंचामृत स्नान घालावे. असे केल्याने सर्व जन्मांची पापे नष्ट होतात. गरिबी नावाला उरत नाही. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाते. तर भक्तो, आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.